कंधार पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये नेमकं आगामी होणाऱ्या सण उत्सवाबाबत आपण काय नागरिकांना आवाहन केलं? आज आपण गणेश मंडळांची बैठक घेतली होती. या गणेश मंडळांना श्रींची प्रतिस्थापना 10 दिवसांची प्रतिस्थापना आणि नंतर विसर्जन याच्या दरम्यान पोलीस प्रशासनाकडनं आवाहन करण्यात आलं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माननीय पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार हा आहे की एक गाव एक गणपती हा कंधारमध्ये आणि कंधारमधल्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या गावांपर्यंत हा उपक्रम जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन जाण्याचं आम्ही पोलीस पाटील आणि जयंती गणपती मंडळ यांना आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबर इको फ्रेंडली गणपती म्हणजे गणपती बसवताना तो इको फ्रेंडली असावा, त्याच्यामध्ये समाजोपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रम जास्तीत जास्त प्रमाणात व्हावेत, डीजेचा वापर नाही व्हावा, पारंपरिक वाद्यांचा वापर व्हावा, गुलालाऐवजी फुलांचा वापर व्हावा, असे पर्याय चांगले पर्याय आम्ही त्यांना दिलेले आहेत. आणि ह्याच्यात कौतुकाची गोष्ट आहे की त्या बैठकीमध्येच 2 गावातली महत्वाची जुनी मंडळं आर्यवैश्य मंडळ आणि नगरेश्वर मंडळ हे जे पहिली 2 मंडळ असतात त्यांनी त्या बैठकीतच आम्ही सांगितलं की यावर्षी आम्ही डीजे वापरणार नाही. आणि ही खूप कौतुकास्पद खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला बैठकीतच मिळालाय. त्यानिमित्तानं मी सर्व कंधारवासियांना आणि कंधार तालुक्यातल्या गावांनाही आवाहन करते की ह्या उपक्रमामध्ये एक गाव एक गणपती आणि इको फ्रेंडली गणपती, काहीतरी समाजाला विचार देणारा, समाजोपयोगी सांस्कृतिक कार्यक्रम राबवणारा असा गणपती उत्सव आपण साजरा करावा. खूप आनंदात खूप उत्साहात गणपती उत्सव साजरा व्हावा, पण त्याचबरोबर कायद्याच्या चौकटीचं भान सर्वांनी कार्यकर्त्यांनी आणि सर्वांनी ध्यानात ठेवावे. विशेषतः गणपती मंडळ आहे त्यांना आपण काय आवाहन करणार? माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या सूचना आहेत. नुकतीच आमची बैठक झाली की मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा व्हावा, परंतु त्याच वेळेस कायदा सुव्यवस्थेचं भान असावं. या दृष्टीनं एक गाव एक गणपती जर आपण राबवू शकलो, आम्ही आमच्या पोलीस पाटलांपर्यंत हा विषय दिलाय, प्रत्येक ग्राउंड पातळीवरती या अनुषंगानं बैठक आज उद्या परवा घेण्याच्या सूचना दिल्यात की प्रत्येक गावामध्ये एक गणपती बसेल आणि तो इको फ्रेंडली असेल, त्याच्यामध्ये अनेक समाजोपयोगी सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि एक आचारसंहिता बेसिक आचारसंहिता सामान्य नागरिकांसाठी आणि मंडळाचे जे सदस्य आहेत वर्गणीचे विषय असतात, नंतर विसर्जनाच्या वेळेसचे बरेचसे विषय असतात, तर ते होऊ नयेत. मद्याचा वापर होतो, काही चुकीच्या गोष्टी होतात, त्या होऊ नयेत. या दृष्टीनं लोकांना अवेअर करण्याच्या दृष्टीनं आम्ही आज पोलीस पाटील आणि गणपती मंडळाच्या सदस्यांना आवाहन केलेलं आहे. मॅडम 3D चं नेमकं काय meaning आहे? दारू धिंगाणा थांबा डीजे दारू परत बोलूया. गेल्या वर्षभरात जेवढ्या आपल्या कंधार तालुक्यामध्ये मिरवणुका झाल्या, आमचं पोलीस प्रशासनाचं प्रत्येक वेळी हेच आव्हान आहे की 3D मुक्त ही मिरवणूक असावी, ज्याच्यामध्ये डीजे नसावा, दारू नसावी आणि कोणताही धिंगाणा होऊ नये. तर त्या दृष्टीनं आजची बैठक ही खूप यशस्वी झाली आहे. 2 मंडळांनी स्वतःहून मान्य केलं, स्वतःहून ते 1 स्टेप पुढे आले की आम्ही डीजे लावणार नाही. सर्व मंडळांनी खात्री दिली की दारूचा वापर होणार नाही आणि डीजे दारू नसेल तर आपोआपच धिंगाणा होत नाही. तर सर्व मंडळांना सर्व गावकऱ्यांना आव्हान आहे की 3D मुक्त दारू डीजे आणि धिंगाणा मुक्त गणपती उत्सव आणि सगळेच सण आगामी सर्व सण उत्सव साजरे व्हावे.